विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर बी आर तांबे, KTHM महाविद्यालयातील जॉग्राफी डिपार्टमेंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. बघा, भारताचा प्रादेशिक भूगोल या विषयाच्या दुसऱ्या प्रकरणाचा आपण अभ्यास करत आहोत. त्यातील अगदी शेवटच्या मुद्द्यापर्यंत आपण पोहोचलो आहोत. भारताची प्राकृतिक रचना हे जो प्रकरण आहे, स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून या प्रकरणाचा अतिशय बारीकसारीक अभ्यास आपल्याला करणं आवश्यक आहे. तसेच या टर्म एंड परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रत्येक लर्निंग पॉईंटवर हा प्रश्न अपेक्षित असतो आणि त्यामुळे प्रत्येक लर्निंग पॉईंटचा हा सविस्तर अभ्यास करणं सुद्धा गरजेचं आहे. किनारपट्टीचा मैदानी प्रदेश व सागरी बेटे. मागच्या लेक्चरमध्ये आपण द्वीपकल्पीय पठारी प्रदेश याचा सविस्तरपणे अभ्यास केला. भारताचा द्वीपकल्प हे जसं दोन भागामध्ये विभागलं गेलं, नर्मदा नदीच्या खचदरीमुळे मध्यवर्ती पठारी प्रदेश आणि दख्खनचा पठारी प्रदेश असे उपविभाग त्याचे पडले. दख्खनच्या पठारी प्रदेशाचे तेलंगणाचे पठार, आंध्रचे पठार, महाराष्ट्राचे पठार, कर्नाटकचे पठार असेही काही उपविभाग झाले. तसेच मेघालय पठार, छोटा नागपूरचे पठार, बुंदेलखंड, मारवाड, मेवाड यासारखे पठारी प्रदेशांचा अभ्यास आपण या ठिकाणी केला. त्यानंतर आज आपण किनारपट्टीचा मैदानी प्रदेश व सागरी बेटे अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. कारण भारताची किनारपट्टी, भारताला समुद्र सानिध्य मिळालं, हा एक भारताच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा भाग आहे. जेणेकरून आपण याच सानिध्यामुळे संपूर्ण जगाशी आपले संबंध प्रस्थापित करू शकतो. तसेच याच सागरी भागामुळे भारतामध्ये पडणारा जो पर्जन्य आहे तर तो मान्सून प्रकारचा पर्जन्य आपल्याकडे पडतो. तसेच या किनारपट्टीचा मैदानी प्रदेश या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडत असल्यामुळे हा जो भाग आहे तो भारताच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतो. बघा, पर्वत, मैदाने, पठार हे 3 भाग पूर्ण झाले आणि शेवटचा जो आहे किनारपट्टीचा मैदानी प्रदेश आणि बेटे. बघा या दोन्ही भागांचा समुद्राशी संबंध येतो, सागराच्या किनाऱ्याशी संबंध येतो आणि त्यामुळे भारताच्या बाबतीत जर आपण विचार केला, भारताच्या 2 किनारपट्ट्या आहे, पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी. या किनारपट्टीचा मैदानी प्रदेशामध्ये जवळजवळ सर्व नद्या, सर्व प्रकारच्या म्हणजे उंचावर उगम पावणाऱ्या, पर्वतीय प्रदेशामध्ये उगम पावणाऱ्या, पठारी आणि मैदानी भागातून येणाऱ्या नद्या ह्या किनारपट्टीच्या मैदानी प्रदेशात संचयन कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे त्या ठिकाणची जमीन जी आहे अतिशय सुपीक आणि समृद्ध असल्याचे आपल्याला पाहायला मिळते आणि वर्षभर पाण्याचा पुरवठा या ठिकाणी होतो. आपण भारताच्या बाबतीत जर विचार केला, भारताची पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टी या दोघांमध्ये फरक आहे, ते आपण पाहणारच आहोत. परंतु पूर्व किनारपट्टीवर नद्या वर्षभर पाणी पुरवठा करतात, तुलनेने पश्चिम किनारपट्टीवर ह्या नद्या फक्त हंगामी किंवा काही कालावधीपुरत्या पाणी पुरवठा करताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण त्या ठिकाणचा सडन उतार असेल किंवा त्या ठिकाणच्या पर्जन्याचा कालावधी असेल, त्या ठिकाणच्या नद्यांची लांबी कमी असेल, यासारख्या घटकांचा परिणाम या पाणी पुरवठ्यावर होताना आपल्याला पाहायला मिळतो. बघा, या नकाशामध्ये आपल्याला जो डार्क ग्रीन कलरचा जो पार्ट आहे जो किनारपट्टीच्या लगतचा आहे, तर या भागाचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी हा जो किनारपट्टीचा प्रदेश आहे तर तो अगदी गुजरातच्या किनारपट्टीपासून तर दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत आणि इकडून सुवर्णरेखा नदीपासून तर पुन्हा दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत हा असा किनारपट्टीचा प्रदेश आपल्याला पाहायला मिळतो. आपण दोन्ही किनारपट्टींची जर बारीक निरीक्षण जर केलं, पूर्व किनारपट्टी जी आहे, जी बंगालच्या उपसागराच्या लगत आहे, ती तुलनेने जाड आहे किंवा तुलनेने तिची रुंदी जास्त आहे पश्चिमेकडील किनारपट्टीपेक्षा. यावरून आपल्याला असं कळतं की गोदावरी, कृष्णा, गंगा या नद्यांनी या भागामध्ये संचयन कार्य जास्त केलं आणि म्हणून ही किनारपट्टी ही तुलनेने जास्त रुंद असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या दोन्ही किनाऱ्यांचा जर आपण निरीक्षण केलं, आता ज्यावेळेस आपण समुद्राच्या
समुद्र तळाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो, तळरचनेचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो, भूखंड मंच नावाचा जो भाग आहे, जो किनारपट्टी लगत आहे, तर याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला असं सांगता येतं की पश्चिमेकडील किनारपट्टीचा भूखंड मंचाचा जो उतार आहे तो अतिशय मंद आहे आणि तीव्र आहे. पश्चिमेकडील किनारपट्टीचा उतार तीव्र आहे. त्याला दंतूर किनारपट्टी असं म्हटलं जातं, ज्या ठिकाणी नैसर्गिक बंदरांची निर्मिती ही सर्वात जास्त पश्चिम किनारपट्टीवर आहे आणि तुलनेने पूर्व किनारपट्टीवरील जो भूखंड मंचाचा उतार जो आहे अतिशय मंद आहे आणि त्यामुळे जहाजे हे डायरेक्ट किनारपट्टीपर्यंत येऊ शकत नाही. फक्त भरती आणि भरतीच्या वेळी त्या ठिकाणी येऊ शकतात, ओहोटीच्या वेळी ते येऊ शकत नाही. तर हा एक तुलनात्मक फरक या भूखंड मंचामध्ये सुद्धा आणि दोन्ही किनारपट्टीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. बघा, या भारतीय किनारपट्टीचा मैदानी जो प्रदेश आहे, तर या ठिकाणी अरबी समुद्र आणि सह्याद्री यांच्या दरम्यान पश्चिम किनारपट्टी आहे. साधारणतः या किनारपट्टीची लांबी 1400 किलोमीटरच्या जवळपास आहे आणि गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ या राज्यांच्या किनारपट्टीचा या प्रदेशामध्ये समावेश होतो. तामिळनाडू राज्यातील कन्याकुमारी चा सुद्धा या किनारपट्टीमध्ये समावेश होतो, पूर्व किनारपट्टीमध्ये. त्यानंतर पश्चिम किनारपट्टी मैदानाचे खालील प्रकार पडतात. बघा, काही महत्त्वाचे उपप्रकार पडतात, जसे कच्छचे द्वीपकल्प, कच्छचे रण, काठेवाडचा द्वीपकल्प, हे तीनही गुजरातमधले आहे, गुजरातचे मैदानसुद्धा. कोकण किनारपट्टी ही महाराष्ट्रातील आहे. कॅनरा किनारपट्टी ही कर्नाटकमधली आहे. मलबारची किनारपट्टी ही केरळमधली आहे. तर हा सुद्धा एक माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे की ज्या किनारपट्ट्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून विशिष्ट राज्याची किनारपट्टी ही विशिष्ट नावाने ओळखली जाते. तर महाराष्ट्राची किनारपट्टी ही कोकण किनारपट्टी म्हणून ओळखली जाते किंवा कोकण किनारपट्टीचा मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो. बघा, कच्छचे रण. कच्छच्या उत्तरेला सपाट मैदानी प्रदेशास कच्छचे रण असे म्हटले जाते. याचे दोन उपविभाग पडतात, एक मोठे कच्छचे रण आणि दुसरे छोटे कच्छचे रण. मोठ्या कच्छच्या रणात अनेक ठिकाणी क्षारयुक्त पट्ट्या आढळतात. मोठ्या कच्छच्या रणात काही ठिकाणी उंचवट्याचा किंवा बेटांसारखा प्रदेश आढळतो. उदाहरणार्थ पच्छम, खादीर व बेला ही काही छोटी बेटं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला. पश्चिम बेटाच्या दक्षिणेला बन्नी हा मोठा गवताळ प्रदेश आढळतो आणि मोठ्या कच्छच्या रणाच्या दक्षिणेला छोटे कच्छचे रण आहे. बघा, हे अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आपण म्हणतो रण म्हणजे काय, नक्की रण काय आहे, तर त्या ठिकाणचा दलदलयुक्त प्रदेश जो आहे, ज्या ठिकाणी खाऱ्या जमिनी तयार झालेल्या आहे आणि त्या दलदलयुक्त जमिनीमध्ये घनदाट असं काही जंगलाचा भाग आहे. तर हा जो प्रदेश आहे तर तो कच्छच्या रणाचा आपल्याला पाहायला मिळतो. काठेवाडचा द्वीपकल्प. बघा, कच्छच्या दक्षिण भागात काठेवाडचा द्वीपकल्प आहे. काठेवाड द्वीपकल्पामध्ये गिरनार पर्वताचा समावेश होतो आणि त्याची निर्मिती ज्वालामुखीपासून झाली असावी. याच पर्वतामध्ये घनदाट गिरचे जंगल आहे, या पर्वताच्या दक्षिणेला. त्यानंतर या नकाशामध्ये जर तुम्ही पाहिलं तर साधारणतः हा जो पार्ट आहे बघा, या ठिकाणी अरेबियन सीचा हा गुजरातच्या किनारपट्टीचा भाग हा या ठिकाणी येतो. द्वीपकल्पाचा जो भाग आहे हा त्रिकोणाकृती आकाराच्या दक्षिणेला खंबाळ्याच्या आखाताच्या उत्तरेला असलेला जो द्वीपकल्प तो काठेवाडचा द्वीपकल्प या नावाने ओळखला जातो. त्यानंतर कोकण किनारपट्टी. कोकण किनारपट्टीचा विस्तार उत्तरेला दमणगंगा नदी आणि दक्षिणेला तेरेखोल नदीपर्यंतचा आहे. या किनारपट्टीची लांबी 530 किलोमीटर असून उत्तर कोकणपेक्षा दक्षिण कोकणचा भाग खडकाळ व ओबडधोबड प्रकारचा आहे. तसेच या ठिकाणचं पर्जन्याचं वितरणसुद्धा असमान असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. दक्षिण कोकणमध्ये पर्जन्य तुलनेने उत्तर कोकणपेक्षा जास्त होताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर कर्नाटकची किनारपट्टी. बघा, महाराष्ट्राची किनारपट्टी ही कोकण नावाने ओळखली जाते, तर कर्नाटकची किनारपट्टी ही
कॅनरा नावाने ओळखली जाते. कर्नाटक या किनारपट्टीची लांबी जवळजवळ 225 किलोमीटर आहे. कर्नाटक किनारपट्टीचा प्रवेश करण्यापूर्वी शरावती नदी जी पश्चिमे अरबी समुद्राला जाऊन मिळते, तर या नदीमध्ये असणारा गिरिसप्पा एक महत्त्वाचा धबधबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर केरळची किनारपट्टी किंवा तिलाच मलबारची किनारपट्टी असं म्हटलं जातं. या किनारपट्टीच्या उत्तरेस कन्नौरपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत 550 किलोमीटर लांबी असून किनारपट्टीमध्ये वाळूच्या टेकड्या सर्वत्र आढळतात. वाळूच्या या टेकड्यांना थेरियस असे म्हणतात. बघा, वाळूच्या टेकड्यामुळे अनेक ठिकाणी उथळ खाजण किंवा त्याला कायल्स असं म्हटलं जातं तयार झालेली आहे. भरतीच्या पाण्याचा प्रदेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि ही एक प्रकारची नैसर्गिक तळे या ठिकाणी तयार झालेली आपल्याला दिसून येतात. बघा, हाच तो पुन्हा एकदा नकाशामध्ये आपल्याला सांगता येईल की पश्चिम घाटाच्या पश्चिमेला आणि पूर्व घाटाच्या पूर्वेला किनारपट्टी लगत असलेला जो प्रदेश आहे तो किनारपट्टीचा मैदानी प्रदेश आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर दोन्ही किनारपट्टीची रुंदी पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. वेस्टर्न घाटाच्या जो प्रदेश आहे अरबी समुद्रालगतचा, त्या ठिकाणची किनारपट्टी अरुंद आणि पूर्व घाटाची किनारपट्टी ही रुंद आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर बघा, पूर्व किनारपट्टीचा मैदानी प्रदेश ओरिसा, आंध्र आणि तामिळनाडू या मैदानी प्रदेशाचा भाग या पूर्व किनारपट्टीमध्ये येतो. ओरिसा राज्यामध्ये उत्कल नावाचा मैदानी प्रदेश आहे. बघा, पुन्हा एकदा या ठिकाणी नवीन शब्द उत्कल आपल्या राष्ट्रगीतामध्ये सुद्धा आहे, द्राविड उत्कल वंग. ठीक आहे, तर तोच हा उत्कल या मैदानाची लांबी साधारणतः 400 किलोमीटरच्या दरम्यान आहे आणि महानदीचा त्रिभुज प्रदेश या ठिकाणी तयार झालेला आहे. चिल्का नावाचं सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर या ठिकाणी आहे आणि त्याचा विस्तार ईशान्य नैऋत्य दिशेने झालेला असून 65 किलोमीटर इतकी त्याची लांबी आहे आणि जवळजवळ 780 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ या एखाद्या तालुक्या इतकं क्षेत्रफळ या चिल्का सरोवराचं असल्याचं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर दर्या आणि भार्गव या नद्या या सरोवराला येऊन मिळतात. बघा, ओरिसा राज्य चिल्का सरोवर, आंध्र प्रदेश पुलिकत सरोवर. म्हणजेच या सरोवरांचा आणि राज्यांचा क्रमसुद्धा आपल्याला किंवा जोड्या लावण्यासाठी सुद्धा प्रश्न हा येत्या परीक्षेमध्ये येऊ शकतो. आंध्र प्रदेशाचा विस्तार, या मैदानाचा विस्तार उत्तरेकडे उत्कल मैदानापर्यंत तर दक्षिणेला पुलिकत सरोवरापर्यंत आहे. या मैदानातून गोदावरी, कृष्णा या नद्या वाहतात आणि यांचा त्रिभुज प्रदेश तयार झालेला आपल्याला दिसतो. आणि याच गोदावरीच्या त्रिभुज प्रदेशाच्या दरम्यान, कृष्णा आणि गोदावरीच्या दरम्यान कोलेरू नावाचं सरोवर आहे आणि हे सरोवर सागरास जोडलेलं आपल्याला पाहायला मिळते. गोदावरीचा त्रिभुज प्रदेश, गोदावरी नदी कोलावरम घळईमधून मैदानी प्रदेशात प्रवेश करते. पुलिकत सरोवर, बघा, आंध्र प्रदेश व तामिळनाडू मैदानाच्या सरहद्दीवर पुलिकत सरोवर आहे. तामिळनाडू मैदान पूर्व किनारपट्टी शेवटचा भाग हा तामिळनाडू मैदानाचा आहे आणि या मैदानाची लांबी 675 किलोमीटर असून रुंदी जवळजवळ 100 किलोमीटर आहे. तामिळनाडू मैदानात किनारपट्टीलगत वाळूच्या टेकड्या आढळतात आणि या मैदानी प्रदेशात कावेरी नदीचा त्रिभुज प्रदेश आहे. या त्रिभुज प्रदेशाच्या दक्षिण टोकावर दलदलीचा प्रदेश निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. बघा, हा झाला किनारपट्टीचा मैदानी प्रदेश. याचे महत्त्व आपल्याला नक्कीच सांगता येईल की या ठिकाणी कृषीसंपन्न प्रदेश आहे. बांगलादेशाच्या पश्चिम बंगालमध्ये, ओरिसामध्ये तागाच्या महत्त्वाची पिकं या ठिकाणी घेतली जातात. पश्चिम किनारपट्टी जी आहे त्या ठिकाणी नारळाच्या, फणसाच्या, हापूस, आंब्याच्या किंवा इतर फळबागा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. फळांच्या दृष्टिकोनातून ही किनारपट्टी आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. त्याचबरोबर
अजूनही बरीचशी पिकं या ठिकाणी घेतली जातात. बंदरांच्या दृष्टीने ही किनारपट्टी, वाहतुकीच्या दृष्टीने ही किनारपट्टी महत्त्वाची आहे. तर असं महत्त्व आपल्याला हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा तयार करावं लागेल. भारतीय बेटे अतिशय महत्त्वाचा भाग आहे. भारताला बरेचसे देश असे आहे की त्यांना कुठल्याही प्रकारचं बेटे किंवा कुठल्याही प्रकारचं समुद्र सान्निध्य नाही, परंतु भारत हा एक महत्त्वपूर्ण असा देश आहे दक्षिण आशियातला की ज्याला चांगल्या प्रकारची बेटंसुद्धा मिळालेली आहे. म्हणजे प्राकृतिक विविधतेत कुठेही भारत कमी राहिलेला नाही. एकूण 240 बेटं भारताच्या मालकीची असून त्यापैकी 204 बेटं ही अरबी समुद्रात, तर मन्नारच्या आखातामध्ये, मन्नारचा आखात जे भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान आहे, यांच्यामध्ये ही बेटं आहे. उरलेली जी बेटं आहे ती अरबी समुद्र आणि म्हणजे लक्षद्वीप बेटं आणि इतर जी छोटी छोटी बेटं आहे ती आपल्याला सांगता येतील. बंगालच्या उपसागरातील बेटं बघा, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र ही हिंदी महासागराचेच दोन पार्ट आहे. किंवा या बंगालच्या उपसागराच्या तीनही बाजूने जमिनीचा भाग म्हणून त्याला उपसागर असं नाव दिलं गेलं असावं, किंवा अरबी समुद्रामध्ये सुद्धा तीनही बाजूने जमिनीचा भाग म्हणून त्याला उपसागर, म्हणजे मुख्य समुद्राचे उपभाग जे आपण अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर म्हणून त्यांना ओळखतो. अरबी समुद्र हा नक्कीच भारत आणि अरेबियन राष्ट्र यांच्यामध्ये व्यापार या समुद्रमार्गाने चालत होता, परंपरागत व्यापार, आणि म्हणून त्याला अरबी समुद्र असं प्रकारचं नाव दिलं गेलं असावं. तर अंदमान निकोबार बेटं जी आहे 10 अंश उत्तर, म्हणजे भारताचं लोकेशन तुम्हाला माहिती आहे की भारताचं लोकेशन हे विषुववृत्ताच्या उत्तरेला 8 अंश 4 मिनिट उत्तर या दरम्यान, याच्या उत्तरेला भारत आहे. अंदमान निकोबार बेटं जी आहे ती 10 अंश उत्तर ते 14 अंश उत्तर यांच्या दरम्यान, म्हणजे आपल्याला माहिती आहे की 10 ते 11 अंश म्हणजे 1 अंशाचा रेखावृत्तीय विस्तार जो आहे तो जवळजवळ 100 ते 111 किलोमीटरच्या दरम्यान असतो विषुववृत्तालगतचा. म्हणजेच जवळजवळ 400-450 किलोमीटर लांबी या परिसरामध्ये ही बेटं वसलेली आपल्याला पाहायला मिळतील. या बेटांचं क्षेत्रफळ 8,249 चौरस किलोमीटर असून याचे उत्तर, मध्य व दक्षिण अंदमान असे भाग पडतात. ही बेटे वालुकाश्म, चुनखडक व पंकाश्म खडकांनी बनलेली असून त्यांचा बराचसा भाग झिजलेला आहे. बघा, त्यांची उंची जवळजवळ 730 मीटर आहे. 730 मीटर म्हणजे भारताचा जो पठारी प्रदेशाचा भाग जो आहे, द्वीपकल्पी पठारी प्रदेशाचा जो भाग आहे, सरासरी भाग हा सुद्धा 700 मीटरच्या आसपास आहे. नाशिकचं लोकेशन हे 600 मीटरच्या आसपास आहे, 529 मीटर. याचा अर्थ या उंचीची बेटं आपल्याला या बंगालच्या उपसागरामध्ये पाहायला मिळतात. आणि या निकोबार बेटांचा समूह जो आहे 6 अंश 30 मिनिट ते 9 अंश 30 मिनिट उत्तर याच्या दरम्यान आहे. म्हणजे भारताचं इंदिरा पॉईंट नावाचं जे टोक आहे तर हे आहे 6 अंश 30 मिनिट उत्तरच्या अक्षरवृत्ताच्या दरम्यान. या अंदमान निकोबार या निकोबार बेटांचा उत्तर निकोबार, मोठे निकोबार जे आहे ते जवळजवळ 862 चौरस किलोमीटर आहे. बॅरन व नारकोडम बेटं जी आहे, जी या नकाशामध्ये व्यवस्थितरित्या हायलाईट केलेली आहे, ती ज्वालामुखीय बेटं, ही भारतामध्ये एकमेव 2 बेटं जी आहे ती ज्वालामुखी बेटं आहे. भारतातल्या कुठल्याही भागात ज्वालामुखी होत नाही, परंतु या बेटांवर ही संवेदनशील जागृत ज्वालामुखीची बेटं आपल्याला पाहायला मिळतील. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. बॅरन आणि नारकोडम ही ज्वालामुखीय बेटे ही अंदमान निकोबारमध्ये आहे. या अंदमान निकोबार बेट समूहाची उत्तर सीमा जवळजवळ उत्तर दक्षिण लांबी जी आहे 590 किलोमीटर, तर पूर्व पश्चिम लांबी ही जवळजवळ 58 किलोमीटर आहे. आणि अंदमान निकोबार बेट समूह एकमेकांपासून 10 अंश खाडीपासून विलग झाले आहे. 10 अंश खाडी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ही 10 अंश अक्षवृत्तीय विस्तार किंवा 10 अंश अक्षांश ही जी आडवी रेषा आहे अक्षवृत्ताची, यामुळे ही दोन्ही बेटं अलग झालेली असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात.
इंदिरा पॉईंट हे दक्षिणेकडचं टोक. तर अंदमानमध्ये असलेलं सॅडल शिखर याची जी उंची आहे ती 737 मीटर हे सर्वोच्च शिखर या परिसरामधलं आहे. त्यानंतर अरबी समुद्रातील बेटे. बघा, नकाशामध्ये सुद्धा व्यवस्थितरित्या ही अरबी समुद्राची बेटं आपल्याला पाहायला मिळतील. करवत्ती ही लक्षद्वीपची राजधानी आपल्याला माहिती आहे की ही प्रवाळजन्य बेटं आहे. प्रवाळ खडकापासून, प्रवाळ कीटकांपासून जे थरावर थर साचून, मृत कीटकांचे थरावर थर साचून जी खडक तयार झाले त्याला प्रवाळ खडक असं म्हटलं जातं. आणि अशाच प्रकारचे खडक या लक्षद्वीपमध्ये आढळतात म्हणून त्यांना प्रवाळजन्य खडक असं म्हटलं जातं. याचा अर्थ दोन बेटांमधला भरपूर महत्त्वाचा फरक आहे की अंदमान निकोबार बेटं जी आहे ती ज्वालामुखीपासून तयार झाली आणि लक्षद्वीप बेटं जी आहे ती प्रवाळ कीटकांपासून तयार झाली. तर ही लक्षद्वीप समूहात जवळजवळ 37 बेटं असून या बेटांचे प्रत्यक्ष क्षेत्र 27 बेटं असून क्षेत्रफळ 32 चौरस किलोमीटर आहे. या बेटांची उंची कमी असून तेथे मिनिकॉय हे सर्वात मोठे बेट आहे. लक्षद्वीप बेटाचे क्षेत्रफळ 32 चौरस किलोमीटर असून त्याचे 8 अंश ते 11 अंश याच्या दरम्यान त्याचा विस्तार आहे. बघा, लक्षद्वीप बेटे 8 अंश खाडीमुळे 8 अंश अक्षांश, जसं अंदमान निकोबार 10 अंश अक्षांश खाडीमुळे एकमेकापासून अलग झाली, तशी लक्षद्वीप बेटे 8 अंश खाडीमुळे मालदीव बेटापासून अलग झालेली आपल्याला दिसतील. मिनिकॉय बेटांचे क्षेत्रफळ 4.5 चौरस किलोमीटर असून आहे. त्याशिवाय आमनदीव बेटांचा समूह सुद्धा येथे आढळतो. पांबन बेटे भारत व श्रीलंका यांच्या दरम्यान आहे. त्याची प्राकृतिक रचना खडकाळ असून याशिवाय खंबायाच्या आखातात जे गुजरात राज्याच्या जवळपास आहे त्या ठिकाणी खंबायाच्या आखातात, तसेच काठेवाडच्या द्वीपकल्पात, कर्नाटकचा जो किनारा आहे त्याच्यालगत, केरळचा किनारा आहे त्याच्यालगत, पश्चिमेला ओरिसा आहे, श्रीहरिकोटा नावाचं बंदर आपल्याला माहिती असेल, त्या ठिकाणचं बेट आपल्याला माहिती असेल, तर हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. विशाखापट्टणम जवळ, पश्चिम बंगाल जवळ अशी अनेक छोटी मोठी बेटं आपल्याला पाहायला मिळतील. एकंदरीत या प्रकरणावर किंवा या सब टॉपिक जो आहे त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. पूर्व व पश्चिम किनारपट्टी यांची थोडक्यात माहिती लिहा, किंवा सविस्तर, ब्रॉड क्वेश्चन असेल तर सविस्तर, किंवा बंगालच्या उपसागरातील बेटे आणि अरबी समुद्रातील बेटे याविषयी थोडक्यात माहिती लिहा. हाच प्रश्न अंदमान निकोबार बेटे आणि लक्षद्वीप बेटे थोडक्यात सांगा. 2 मार्कासाठी सुद्धा प्रश्न यावर विचारला जाऊ शकतो. अनेक प्रश्न या प्रकरणावर तयार करता येतील. जसं अंदमान निकोबार बेटे कोणत्या उपसागरात किंवा कोणत्या सागरी भागात आढळतात, किंवा अंदमान निकोबार बेटांचं क्षेत्रफळ किती आहे, त्याची उंची किती आहे, किंवा अंदमान निकोबार बेटे हे कोणत्या खाडीमुळे अलग झाली आहे, लक्षद्वीप बेटांचा समूह हा कोणत्या महासागरात आहे किंवा कोणत्या सागरी भागात आहे, त्याची क्षेत्रफळ किती आहे, किंवा मालदीव आणि लक्षद्वीप हे कोणत्या खाडीमुळे अलग झाली आहे. तर यासारखी प्रश्न हे आपल्याला जर मल्टिपल चॉईस क्वेश्चन जर असतील तर अशी प्रश्नांची तयारी तुम्हाला या थेरीच्या अभ्यासाबरोबरच करावी लागेल. एकंदरीत या प्रकरणामध्ये आपण या सगळ्या भागांचा अभ्यास केला. संपूर्ण प्रकरण 2ऱ्या क्रमांकाचं आपलं या ठिकाणी संपलेलं आहे. पुढच्या लेक्चरला आपण नवीन प्रकरण सुरू करणार आहोत, तर त्या दृष्टीने पुढचंही लेक्चर हे लवकरात लवकर आपण घेऊन ते सुद्धा आपल्या सर्वांसाठी सादर केलं जाईल. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.